मॉर्निंग मित्रांनो, तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या चॅनलवरती. आणि आज आहे 1 जानेवारी 2025. तर आज आपण चाललो आहे देवदर्शनाला. कारण फर्स्ट डे आहे, सो म्हटलं फर्स्ट डे हा देवाच्या दर्शनाने होऊ दे, म्हणून आज आपण चाललो आहे श्री जगन्नाथ महादेव मंदिर ठाणे. हे ठाणे शहरातील एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे, जे घोडबंदर रोडवरील गायमुख गावात वसलेलं आहे. हे मंदिर घनदाट हिरव्यागार टेकड्यांमध्ये वसलेलं असून वसई खाडीत सुंदर इथे पाहायला मिळते. तसेच वाहनांसाठी सध्या रस्ता पण देखील आहे. तर आपण ह्या ठिकाणी भेट देणारच आहोत मित्रांनो. तर बघू आता, तुम्हालाही दाखवतो मी कसं काय आहे ते. कारण हे खूप प्राचीन आणि पवित्र मंदिर स्थळ मानलं जाते, जे घोडबंदर रोडला आहे ते. आणि हे मंदिर नैसर्गिक सौंदर्याने नटलेलं सुद्धा आहे. आणि मित्रांनो, हे ठिकाण भक्तांसाठी एक शांततादायक स्थानसुद्धा आहे, जिथे आध्यात्मिक अनुभव घेऊ शकता तुम्ही असं. तर आपल्यासोबत दिनेशजी आहेत, प्रियांका मॅडम आल्या आहेत, आमच्या ऑफिसच्या आहेत त्या, आणि गौरवभाई पण आहेत. तर आम्ही तुम्हाला दाखवतो कसं जायचं आहे. तर तुम्हाला जर ठाण्यावरून जात असाल तर स्टेशनवरून तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट तर आहेच, बट तुमची बाईक असेल तर माझ्याकडे बाईक आहे, त्यामुळे मी चाललो आहे माझ्या बाईकने. तर बाईकने जाण्यासाठी मला ठाणा स्टेशनवरून एक अर्धा पाऊण तास लागला आहे, एक 20-35 मिनिट्स. ठीक आहे. तर मित्रांनो, चला मग आपण जाऊ आता, तिथे भेट देऊ आणि तुम्हाला दाखवतो ओव्हरऑल परिसर कसा आहे आणि माझा अनुभव कसा होता ते पण सांगतो, आणि बाकीच्यांचा पण रिव्ह्यू तुम्हाला मी देतो. तर चला मित्रांनो, डायरेक्ट भेटतो तुम्हाला मंदिराच्या इथे. फायनली आपण पोचलेलो आहे, आणि आमच्यासोबत आमची ऑफिसची टीम, आणि आमच्यासोबत दिनेशजी पण आहे. दिनेशजी माझ्या फोटो ती आयफोनमध्ये काढू आपण, पण याच्यात व्हिडिओ इधर आहे दिनेशजी. चलो, तर आता आम्ही जातोय मंदिरात, दर्शन घेतो आणि भेटतो बाहेर येऊन. इकडे शूज काढायचे आहेत का? माझे एक्सपेन्सिव्ह, प्रियंका मॅडमच्यापेक्षा एक्सपेन्सिव्ह नाही आहेत. तर इथे शूज काढायचे आहेत, आणि हा आहे मंदिराचा व्ह्यू. सुंदर असा कळस आहे. मन अगदी प्रसन्न झालं एंट्री करता करता. ओके रे गौरव भाई. मी एंट्री केल्यावर दररोज अशी घंटा वाजत राहते ना. मित्रांनो, इथे हे मेन गाभारा आहे मंदिराचा, शंकराच्या, तिथे पिंडी आहे ती. आणि इथून आम्ही दर्शन घेतल्यानंतर इथे आलो. तर इथे पण एक शंकराची मूर्ती आहे, छोटासा एक मंदिर आहे, आणि तुम्हाला बाकीचा पण परिसर दाखवतो. तर इथून हे बघा, हे आहे मंदिराचं आपल्या लेफ्ट साईड आहे एरिया. तुम्हाला ओव्हरऑल पण व्ह्यू दाखवतो. खूप मस्त आहे आणि खूप छान पण वाटतं. अशी झाडं वगैरे आहे तिथे. तर हा आहे मंदिराचा ॲक्च्युली बॅक साईड एरिया कंप्लीट आहे. खूप छान वाटतं इथे. नारळाची झाडं वगैरे पण आहेत. आणि ॲक्च्युली आम्हाला थोडं लेट झालं, नाहीतर आम्ही लवकर आलो असतो तर अजून खूप छान वाटलं असतं. कारण आजूबाजूला कंप्लीट जंगल आहे, आणि हा राईट साईड एरिया आहे. तर आता मी कंप्लीट माझी प्रदक्षिणा होणारच आहे. तर चला, मी तुम्हाला बाकीचं हे पण दाखवतो. हे इथे एक मंदिर आहे, इथे पण मी दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आमचं. ॲक्च्युली मला त्यावेळीचा व्हिडिओ काढता आला नाही, बट बघा, इथे आपले गणपती बाप्पाचं मंदिर आहे. सो
हा आहे आपला कंप्लीट परिसर आहे आपल्या मंदिराचा. तिथून ॲक्च्युली एंट्री आहे हे बघा इथून. बट आम्ही बाईक घेऊन आलो, सो बाईकने आम्हाला इकडून यावं लागलं, म्हणजे या साईडने इथे आपली गाडी पार्क केलेली आहे. तर हा रस्ता आहे तो तिथून फिरून असा आलेला आहे आणि हा इथून आहे. इथे नॉर्मल त्यांचा पॅन्ट्री वगैरे काहीतरी आहे, किचन वगैरे. सो हा आहे ओव्हरऑल परिसर या मंदिराचा. तर फायनली मित्रांनो आता आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे. खूप प्रसन्न वाटलं ॲक्च्युली. मी फर्स्ट टाईम आलो आहे. गौरवबाईने मला हे लोकेशन दाखवलं आहे आणि प्रियांका मॅडमने दाखवलं. मॅडमचं प्लॅन ठीक आहे. नाही पण एवढी गर्दी भरपूर होती, त्याच्यामुळे आम्ही थोडंसं अवॉइडच केलं. कारण आता वाजले आता किती वाजले 1:35 झालं आहे, नाही 12:35 झालं, 1:35 झाले. लेट झालं असतं म्हणून आम्ही थोडंसं प्लॅन, आम्ही गोरे एवढे आहेत ना. हां त्याच्यामुळे आम्ही आमच्या स्किनला जपून ठेवण्यासाठी आम्ही थोडं अवॉइड केलं. तर मॅडम तुम्हाला कसं वाटतं आता? मला छान वाटतं अचानक झालेला प्लॅन, शंकर आणि आमच्या आवडीमुळे झालेला प्लॅन. पहिल्यांदा पहिल्यांदा राहू मला. आणि आमच्यासोबत दिनेशजी पण आलेले आहेत. दिनेशजी हॅलो करो. हाय. दिनेशजी ऑलरेडी पहिले हाय. तर आता थोडासा आवारा इथे सगळं आहे ते आम्ही फिरून घेऊ आणि मग निघू. तर चला स्टे ट्यून. आणि नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. नाही आपल्याला गुढीपाडव्याला बोलायचं ना. आपण मराठी आहोत ना. हां तर चला मग मी बाकीचे काही ओव्हरऑल जे व्ह्यू आहेत ते तुम्हाला मी दाखवून देतो. आता आम्ही निघतोय. गौरवबाई आपल्याला एक दुसरा स्पॉट दाखवतोय. चला मग मॅडम चला आता निघूया ना. हो आता आम्ही निघतो दुसऱ्या लोकेशनवर. खासदार आम्ही थांबणार आहोत. हां असंच आम्हाला सबस्क्राईब करत राहा आणि माझ्या भावाला मोठं करत राहा. येस थँक्यू. चला मग आम्ही तुम्हाला दुसरं लोकेशन पण दाखवतोय. तर आत्ता गाडी काढतो आणि भेटतो दुसऱ्या लोकेशनला. तिथे थोडं फोटो वगैरे काढणार आहोत, म्हणजे कसं इन्स्टाला पोस्ट करायला बरं पडेल ना. तर चला मित्रांनो भेटू त्या स्पॉटवरती डायरेक्ट. सो स्टे ट्यून. तर मित्रांनो आत्ता आमचं सगळं फिरून झालेलं आहे आणि आम्ही खूप एन्जॉय केलं आहे. कारण ऊन पण लागलेलं होतं. मॅडमने पण खूप एन्जॉय केलं. गौरवबाई कुठे गेला? गौरवबाई तिकडे गेलेला आहे. गाडी काढायला गेली. गौरवबाई गाडी काढायला गेलेला आहे. आणि आता याच्या पुढचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते ट्रेकिंगचे येणार आहेत. कारण आम्ही नवीन वर्षाला पण घेतलेला आहे कसला की महिन्यातून एक तरी संडे आम्ही ट्रेकिंगला जाणार आहोत आणि त्याचे सगळे व्हिडिओ तुमच्यासाठी आम्ही अवेलेबल करणार आहोत यूट्यूबवरती, म्हणजे आम्ही टाकणार आहोत. तर मित्रांनो चला थँक्यू हा व्हिडिओ आतापर्यंत बघण्यासाठी. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सब्सक्राइब भी करा. तर बेल भी घंटी बजाओ. तो दिनेश जी आपको कुछ बोलना चाहते हैं, बोले. सब सब्सक्राइब कीजिए हाँ और शेयर भी कीजिए, हाँ बेल घंटी बजाइए. और दिनेश जी ने भी किया है. आपको एक गुजारिश. तर चलो गाइज एक बार बाय बाय कर दो सब. यो बाय. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर सगळ्यांसाठी. तर चला मित्रांनो बाय बाय. भेटू पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.